बरं तू पुणेकर, मुंबईला गेलीस, बरं तुझ्या घरातल्या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांमधून तू एकटी गेलीस, बरोबर? मग तिथला स्ट्रगल काय होता तुझा मुंबईचा? मुंबईचा ना स्ट्रगल मुंबईच्या वेळांशी ॲडजस्ट करून घेणं हा सगळ्यात मोठा होता. बेस्ट पार्ट अबाउट मुंबई ते शहर झोपतच नाही. दॅट सिटी नेवर स्लीप्स. इट्स ऑलवेज ऑन टोज अँड यू हॅव टू बी ऑन टोज टू मॅच विथ दॅट सिटी. तर ते धावपळ, तो प्रवास आणि ती डेस्टिनेशन्स, कारण शूटिंग लोकेशन जी इतकी विचित्र, म्हणजे सांज सावल्याचंच लोकेशन मडमध्ये होतं किंवा कांदिवली वेस्टला वगैरे. म्हणजे त्यावेळी मड म्हणजे आता तरी आणि त्यावेळी मड म्हणजे जायचं म्हणलं की एक्झॅक्टली बाबा. हो, आणि तेव्हा मी गरीब पण खूप होते. बसनी टॅक्सीनी जाणं परवडतच नव्हतं तेव्हा. बस रिक्षा म्हणजे असं खूप लक्झरी वाटायची. पण केलं म्हणजे तो स्ट्रगल ना आता खूप गोड वाटतो, कारण का त्या स्ट्रगलमुळे आपण पाय रोवून उभं राहिलो याची जाणीव आहे कुठे. गोड आठवणी अगदी अगदी. म्हणजे तेव्हा पण ना मे बी तेव्हा वय कमी होतं, त्यामुळे ते असं अरे बापरे मी किती कष्ट करते असा फील आला नाही. तो एक सर्वायवल इन्स्टिंक्ट्स असतात ते होते. कारण ग्रॅज्युएशनच्या आधी मी काम करायला लागले होते, म्हणजे खूप लहानपणी काम करायला लागले होते. त्यामुळे मला असं वाटायचं की हा तोच म्हणजे अभ्यासासारखा स्ट्रगल आहे. आणि आता ते आठवून खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं.